कला दर्पण का चिकित्सा शिविर संपन्न। मुंबई साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था कला दर्पण फाउंडेशन ट्रस्ट द्वारा खारपूर्व स्थित गुरुद्वारा में डॉक्टर आर.एन. कपूर अस्पताल, ब्लड सेंटर व मेडिलैब के सहयोग से ब्लड डोनेशन शिविर व मेगा मेडिकल चेकअप का आयोजन रविवार को किया गया, जिसका शुभारंभ मुख्य अतिथि धड़क कामगार यूनियन के संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव श्री अभिजीत राणे, जीएसटी विभाग के अतिरिक्त आयुक्त अखिलेश तिवारी व संस्था अध्यक्ष एस.के. तिवारी ने दीप प्रज्वलित कर किया। इस चिकित्सा शिविर का लाभ झोपड़पट्टी इलाके के रहवासियों ने लिया और युवाओं ने रक्तदान किया। उक्त मौके पर संस्था के दिनेश केसरी, गणपत गांवकर, पूनम दुबे, नरेंद्र मिश्रा, एडवोकेट पारस हरनेशा, दयाराम भाटी, जसबीर कौर भामरा, बद्रीनाथ मौर्य, वरिष्ठ पत्रकार जितेंद्र मल्लाह, मनीष तिवारी, ललित तिवारी, पत्रकार वीबी मणिक व कपूर अस्पताल ब्लड बैंक की टीम व अन्य लोग उपस्थित रहे। आइए सुनते हैं इस कार्यक्रम पर प्रकाश डालते हुए पूर्व नगर सेवक महेश पारकर ने क्या कुछ कहा। आमचे भाऊ श्री दिनेश केसरी जी, आमचे भाऊ पत्रकार तिवारी जी, आमचे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख श्री गावकर साहेब, आमचे पांडे जी, आमचे सर्व मित्रगण, सर्व परिवार, आज मी विशेष करून कला दर्पण फाउंडेशनला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहोत। कारण या कारपूर्व विभागामध्ये आज स्वास्थ्य शिबिराचं, मेडिकल कॅम्पचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान हे आपल्याला शाळेमध्ये, पुस्तकामध्ये शिकवलं जायचं, तर तेच शिरोधार्य मानून आज ब्लड डोनेशन कॅम्पचं सुद्धा इथे आयोजन आहे। आपलं रक्तदाब, आपलं हिमोग्लोबिन, ECG, आपलं शुगर, या सगळ्या गोष्टीचं चेकअप आणि ते सुद्धा मोफत हे विभागातील या गरीब जनतेसाठी कला दर्पण फाउंडेशनने इथे आयोजित केलेलं आहे। कला दर्पण फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। कला दर्पण फाउंडेशन हे सतत वर्षभर 365 दिवस अविरतपणे काम करत असतं। विभागातील लहान अंगणवाडी मधल्या मुलांना खेळणी वाटप करण्यापासून, त्यांचं तोंड गोड व्हावं म्हणून खाऊ वाटप करण्यापासून, ते विभागातील जे गोरगरीब लोक आहेत यांना थंडीचं संरक्षण होण्यासाठी कंबल वाटप करण्यापासून, विभागातील जनतेमध्ये आपल्या देशापरी देशभक्ती अजून जागृत व्हावी यासाठी आपल्या पत्रकारितेमध्ये चांगले लेख हे कला दर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार तिवारीजी लिहित असतात आणि एक समाजाला दिशा दाखवण्याचं काम कला दर्पण फाउंडेशन करत आहे। आत्ताच प्रभू श्रीराम चंद्रांचं मंदिराचं भव्य उद्घाटन हे अयोध्येला झालेलं आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं आहे की प्रभू रामचंद्रनी जी दिशा दाखवली ती प्रभूंच्या दिशेवर हा देश आता पुढे चालेल आणि मी कला दर्पण फाउंडेशन हे प्रभू रामचंद्रजींच्याच ध्येय घेऊन तुम्ही चालताय असं मला वाटतंय, कारण तुम्ही गोरगरीब जनतेमध्ये आहात, त्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा। आणि इथे जी सर्व इकडे टीम आलेली आहे आणि इथे बरीचशी तरुण मुलं सुद्धा दिसत आहेत। आज रविवारच्या दिवसामध्ये तरुण मुलं हे वेगळ्या मूडमध्ये असतात, पण तरी तरुण मुलं या जनतेमध्ये येऊन सेवा करतायत, त्यासाठी मी त्यांना सुद्धा भरपूर शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय श्री राम, जय श्री राम। वो देखो हाथ पकड़ के रखे। भैया हो गया? वैसे मैं लोगों को कहता हूँ आपका भी। आप हर महादेव, वाह दीदी, अभी क्या करूँ इसको? महादेव जी श्री रामचंद्र के इष्ट है।